सकाळचे वाजलेले 6:30 6:30 वाजता उठून छान असे स्वामींचे दर्शन घेतले, देवपूजा वगैरे आटपली. बाहेर पाहिलं तर अंधारच होता, म्हणून म्हटलं आधी देवपूजा करून मग वॉकिंगला जावे. मग खाली वॉकिंगसाठी आले. वॉकिंगसाठी आल्यावर दर्शन झाले सूर्यदेवांचे. सूर्यदेव माझे वेलकमच करत होते. मग आमच्या बिल्डिंगच्या आवारातच एक बेलाचं झाड आहे. बेलाच्या झाडाला पाणी घातल्यावर मला छान असं वाटते, सकाळी सकाळी फ्रेश वाटत असतं. आणि बेलाचं झाड हे शंकराला खूप प्रिय आहे, म्हणून महादेवांची पूजा करून झाल्यावर मी रोज सकाळी बेलाला न विसरता पाणी घालते. टेरेस मध्ये छान असं निळं आकाश पाहून मोकळं असं छान वातावरण प्रसन्न वाटत होते. आणि लगेच घरी आल्यावरती छान असं टेरेस मध्ये थोडे प्राणायाम केले आणि मग लागले मी नाश्ता करायला. नाश्ता करण्यासाठी मी सगळं उपमा करायला घेतला. उपमा करतामध्ये आवर्जून मी अशी गाजर किंवा बीट किंवा तुम्ही जे तुमच्याकडे सॅलेडचे प्रकार अवेलेबल असतील ते नक्की ऍड करा, जेणेकरून तुमचा हेल्दी उपमा होईल. त्यामध्ये मी शेंगदाणे ऍड केले, रवा मी त्यातच भाजून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ऍड केला आहे मी गरम पाणी. गरम पाणी ऍड केल्यावर माझा रवा छान असा उपमा तयार झाल्या होता. माझ्या घराच्या खिडकीतून बेलाचे झाड दिसते. बेलाच्या झाडावर हा कावळा रोज दुपारी येऊन जोर जोरात भुकेने आक्रोश करत असतो. ते पाहून मी त्याला रोज काही ना काही वेगवेगळे पदार्थ खाऊ घालत असते. असं म्हणतात कावळ्याला अन्नदान केल्याने आपल्या घरातले जे काही दारिद्र्य दुःख असतं ते निघून जाते. रामायणातही कावळ्याचे विशेष असे महत्व आहे, म्हणून मी त्यासाठी खाली आले आणि कावळ्याला चपाती घालू लागले. मुक जनावरांना आपण जेवढं काही अन्नदान करू ते नेहमीच चांगलं जातं, ते व्यर्थ जात नाही. मी पाहू शकता कावळ्याला इतक्या जोराची भूक लागली होती की मी वर यायच्या आतच त्याने ती चपाती तोंडात घेतली आणि खाऊ लागला. तुम्ही पाहू शकता तो चपाती पूर्णपणे तिथे खात नव्हता. जशी आपल्याला फॅमिली असते तसेच त्यांना, मुख्य जनावरांना, प्राण्यांना, पक्ष्यांना सुद्धा फॅमिली असते. असाच त्याचा काही विचार डोक्यात चालला असेल की आपली पिल्ले उपाशी आहेत, म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या आवारात असे मुख्य जनावरे, प्राणी, पक्षी तुम्हाला दिसले की त्यांना न विसरता आवर्जून खायला घाला. काही दिवसातच या कावळ्याचे आणि माझे नाते घट्ट होत चालले आहे. तुम्ही पाहू शकता मी त्याच्याशी रोजच गप्पा मारते, कारण आजकाल माणसांपेक्षा या मुख्य जनावरांवर विश्वास ठेवणं मला छान आणि बरे वाटते. आणि कोणास ठाऊक देव कुठल्या रूपात येईल हे सांगता येत नाही, नाही का? श्री स्वामी समर्थ.